हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज आम्हाला सर्वांना सुट्टी असल्यामुळे आम्ही टेरेसमध्ये नाश्ता करायला बसलो होतो। आमच्यासोबत माझे सर्व बर्ड होते, म्हणजे हनी, रॅम्बो, रॉक्सी, शामू सर्व होते। त्यांच्या आवाजांनी चिमण्या येऊ लागल्या। पहिले एक दोनच चिमण्या आल्या, मग आम्ही त्यांना पोहे दिले। जसे ते खायला लागले त्यांची चिवचिव चिवचिव वाढली। कदाचित ते त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवत असतील। त्यांनी बऱ्याच चिमण्या गोळा केल्या आणि सर्व मिळून पोहे खात होते। आम्ही सर्व सोबतच नाश्ता करत होतो। थोड्या वेळाने बरेच पक्षी यायला लागले, कबूतर आले, कावळे आले आणि आम्ही सर्व एकत्र नाश्ता करत होतो। छान वाटतं ना असं आपल्यासोबत पक्षी पण नाश्ता करतात। परत त्यांची सकाळी सकाळी किलबिल किलबिल ऐकून खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं। मी चिमण्यांसाठी ना टेरेसमध्ये हे बर्ड फीडर पण लावलेलं आहे। त्यामध्ये राळं टाकून ठेवते, म्हणजे दिवसभर ते चिमण्या खात असतात। पण हे जे बर्ड फीडर आहे ते खूप लाईट वेट आहे। ते फक्त चिमण्याच बसून खाऊ शकतात। हे बघा, हे आले आमचे कावळूबा। हे येतात आणि सगळ्यांना पळून लावतात। खूप लाडाचे आहेत, कारण की यांची आणि माझी दोस्ती खूप पहिल्यापासूनची आहे। जसा हा लहान होता तेव्हापासून तो इथे खायला येतोय त्याच्या पॅरेंट्ससोबत। तर हा आला आणि मी रॅम्बोला सांगितलं की त्याला बोलव। तेवढ्यात एक बुलबुल आलं। हे बुलबुल डेली येतं हा इथे आमच्या टेरेसमध्ये। आमच्या टेरेसमध्ये अंजीरचं, पेरूचं झाड आहे, तर ते अंजीर खाताना पण मी त्याचा व्हिडिओ काढला। मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। हे एक पेअर आहे, जोडी आहे, ही नेहमी येते टेरेसमध्ये। आणि हा कावळाला सांगितलं मी ये ये, रॅम्बोला बोलले की कावळ्याला बोलव खायला। रॅम्बो जसा आवाज मारत होता जसा कावळा पण रिप्लाय देत होता। आम्ही सर्व टेरेसमध्ये असल्यामुळे कावळा थोडा घाबरत होता येण्यासाठी, कारण की मी एकटी असले की तो बिंदास येतो, पण आम्ही सर्वच जण होतो म्हणजे घरातले मेंबर, म्हणून त्यांनी पूर्ण पहिली चौकशी केली आपण सेफ आहे का नाही, आणि मग तो आला आणि तो आमच्यासोबत त्याने सुद्धा नाश्ता केला। आज सर्वांनी पोह्याचा नाश्ता केला मस्त। तर हा आहे आजचा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।